विरारपासनं तर आमच्या अध्यक्षांच्या कुलाब्यापर्यंत संपूर्ण एक सेतू, एक इंटिग्रेशन हे या ठिकाणी उभं होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की सांताक्रूज चेंबूर लिंक ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी सिग्नल फ्री असा कॉरिडॉर 6.45 किलोमीटरचा आपण तयार करतो। ऑरेंज गेट टनेल प्रकल्प म्हणजे आपण ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरलं की थेट एका टनेलमध्ये शिरू आणि चौपाटीवर बाहेर निघू, अशा प्रकारचा प्रकल्प, याचं काम सुरू झालेलं आहे। बांद्रा वर्सोवा सी लिंक 90 मिनिटाचा प्रवास 10 मिनिटावर येणार आहे। ठाणे बोरीवली ट्विन टनेल 23 किलोमीटर व्हाया घोडबंदर, यामुळे 12 किलोमीटरचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे, याचं काम आपण सुरू केलेलं आहे। विरार अलिबाग कॉरिडॉर या संदर्भात लँड ॲक्विजिशनचं काम आपण सुरू केलेलं आहे। ठाणे क्रिक ब्रिज मुंबई आणि नवी मुंबई कनेक्टिव्हिटी ॲडिशनल ब्रिजमुळे वाढणार आहे। ऐरोली ते कटई नाका प्रकल्प हा देखील आपण हातामध्ये घेतलेला आहे। मुंबईमध्ये 330 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क तयार होत आहे। मेट्रो 3चे 2 टप्पे खुले झाले आहेत। लवकरच मेट्रो 3 पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत। ऑक्टोबरपर्यंतही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। दहिसर डीएन नगर मंडाले, वडाला ते कासरवडवली, ठाणे भिवंडी कल्याण, स्वामी समर्थ नगर विक्रोळी, अंधेरी ते दहिसर, मीरा भाईंदर नवी मुंबई, गायमुख शिवाजीनगर, कासरवडवली, गायमुख मीरा रोड, तळोजा ते कल्याण, मीरा रोड ते विरार, विक्रोळी ते बदलापूर, अशा 14 मेट्रो मार्गाची आपण या ठिकाणी करतो आहोत। आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे, ती यशस्वी झालेली आहे, त्याचं ट्रायल चाललेले आहे। या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो, सबअर्बन रेल्वे, मोनो, बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्रवास करता येणार आहे। आणि हे तिकीट व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध होणार आहे। हेच तिकीट व्हॉट्सॲपवर होणार आहे, निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सॲपवर मिळणार नाही। आणि यासोबत एक प्रयत्न अजून आमचा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये सबअर्बन रेल्वेची एक मोठी दुर्घटना झाली आणि सातत्याने सबअर्बन रेल्वेला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट आपण झालेले पाहतो। अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात। आज 2 क्लासेस आपण तयार केलेले आहेत। एकीकडे मेट्रो आहे जी पूर्णपणे एसी आहे, ज्याचे दरवाजे बंद होत आहेत, ज्याच्यामध्ये प्रवासाची ईज आहे, तीही मुंबईकरांना आहे। आणि दुसरीकडे सबअर्बन रेल्वे आहे की ज्याच्यामध्ये अतिशय दाटीवाटीत लोक प्रवास करतात आणि ज्याला दरवाजे नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात। आणि म्हणून माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रो सारखे कोचेस हे सबअर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील। आणि ही पण मागणी केली आहे की हे जरी कोचेस लावले तरी तिकिटामध्ये 1 रुपयाची वाढ न करता हे कोचेस लागले पाहिजे। आणि मला सांगताना